देवा जी परिस्थिती आम्ही बदलू शकत नाही ती स्वीकारण्यास मनाची प्रसन्नता आम्हाला दे। जी परिस्थिती आम्ही बदलू शकतो ती बदलण्याचे धैर्य आम्हाला लाभू दे आणि अशा परिस्थितीतला भेद जाणण्याचे ज्ञान आम्हाला लाभू दे। थँक्यू। 2 मिनिटं रिलॅक्स, डोळे बंद करून बसा, पाठीचा कणा ताठ, डोळे बंद। मी सांगेल तेव्हाच डोळे उघडायचे, डोळे बंद। 12 वेळा शांतपणे आवाज न करता हळूहळू दीर्घ श्वास घ्यायचा, हळूहळू सोडायचा। श्वास घेताना आणि सोडताना श्वासावर लक्ष केंद्रित करायचं आणि मी सांगेल तेव्हाच डोळे उघडायचे। हात रब करा, डोळ्यावर फिरवा, डोळे हळूहळू उघडा। थँक्यू। चलो, बसले ना बरोबर आहे? सुरू करूयात आपण। लास्ट टाइम आपण माझ्या व्यसनामुळे कशा कशा परिणाम होत जातात आपण त्याचं डिस्कशन करत होतो। आपण तुमच्याकडून आलेल्या प्रश्नांवरती आपण डिस्कशन करत होतो, बरोबर? तर आजही आपण प्रश्नोत्तरांवरती डिस्कशन करूयात। निसंकोचपणे जे आता तुमच्या सोबत घडते, ओके, जे तुमच्या आत चालले, जे तुम्हाला प्रश्न पडतायत, ते प्रश्न बिनधास्त विचारा की मला ही समस्या वाटते, ओके, ह्याच्यातून मी कसा सर्वाइव्ह करू किंवा कसा बाहेर पडू, असे जर तुम्हाला काही प्रश्न असेल तर हात वरती करा, जागेवर बसूनच विचारा। आपल्याला बाहेर पडायचंय तर आपल्याला विचारावं लागेल, कारण मी मागच्याच बोलत होतो तुम्हाला की आपल्या मनात काहीतरी चालू असतं आत, आपल्याला बोलायचं काहीतरी वेगळं असतं आणि आपण दाखवत काहीतरी वेगळं असतो। आणि आपलं असं दुहेरी तिहेरी व्यक्तिमत्व आहे आपलं, जे आजपर्यंत कोणाला समजत नाही की खरं काय माझं आत काय चाललंय। तर ते जाणून घेणं, ते समजून सांगण्यासाठी किंवा ते उमजून सांगण्यासाठी किंवा ते उमजण्यासाठी ना तुम्हाला बोलावं लागेल। तुम्ही जोपर्यंत बोलणार नाही तोपर्यंत त्यातून सोल्युशन निघणार नाही। आपल्यातल्या मागच्या वेळेस तुम्ही पाहिलं असेल सेशन्स मध्ये आपल्या बऱ्याचशा मित्रांनी प्रश्न विचारले, तर त्यांचे प्रश्न इतके दिवस जे असेच राहिले होते, त्याचे उत्तर त्यांना काही वेळेस कदाचित मिळाले असतील, आपण असं म्हणूयात। ठीक आहे, मी काय सर्वज्ञानी नाहीये, पण जे काय पद्धतीने त्यांना उत्तरं मिळाली, त्यांना ते कळालं की आता मला पुढच्या वेळेस करायचं काय, ती चूक सापडली का त्यांना डिस्कशनमुळे। तर तसंच तुम्ही आजही तुम्ही प्रश्न विचारू शकता की आज माझा हा प्रश्न आहे, मी हा समस्येतून चाललेलो आहे आणि मला कळत नाही की ह्याच्यातून मी कसा बाहेर पडणार आहे, ओके।
तर कोण बोलतं? विचारा बिंदास्त. विचार करत बसू नका की अरे कसा विचारू, ह्याला काय वाटेल, तो काय विचार करेल. मला बाहेर पडायचंय, मला विचारावं लागेल, आहे की नाही? कोण सुरुवात करतंय? हा, बस मला आपलं दारू घ्यायची इच्छा विचार आहे. जर असं तुम्ही कॉल केला, डिप्रेशन टाकलं किंवा वाईट बोललं, ती टेन्शन घेऊन मी दारू पितो. कामाचं जर असेल, कामाचं काही नाही एवढं कॉमन आहे म्हणजे ती टेन्शन कधी घेत नाही. असं तुला ते ट्रेनचा कॉल आला किंवा तुमचा कॉल आला किंवा डिस्कचा कॉल आला, थोडं असं वाईट वाटतं, फोन बोलले लगेच हायपर होतं, लगेच तुला लगेच जातो. ते ड्रिंक करता करता चॉकिंग परत आणि आणि ते होतं वाईट. ह्याच्यातनं बाहेर कसं मोठं मला तेच कळतं. आता म्हणजे माणूस तेच झालं तर असं झालं. ह्याच्यातनं बाहेर कसं कळतं मला तेच कळतं. ओके. किती जरी इग्नोर केली तरी ती गोष्ट तीन वेळा आठवत राहणं, परत ती येतच राहणं. कारण असं म्हणजे ती सायकलच झाली माझ्या माहिती. याच्या आधी ज्यावेळेस तुमच्यासोबत अशी एखादी काहीतरी घटना घडते की ज्याचं उत्तर, त्याला जो काही प्रतिसाद देताय तुम्ही, रिॲक्ट करताय, ठीक आहे, प्रतिसाद देण्यापेक्षा तुम्ही प्रतिक्रिया देताय, तर ती प्रतिक्रिया जी तुम्ही देताय दारू पिऊन, तर ती पिल्यानंतर प्रॉब्लेम तुमचा सुटतोय का वाढतोय? बरोबर ना? म्हणजे याचा अर्थ जे उत्तर मी शोधलंय ते योग्य का अयोग्य? बरोबर. म्हणजे मी जे दारू किंवा व्यसन, तत्सम व्यसन जे काय करतोय, जे काय करत असाल, सिगारेट ओढत असाल, गुटखा खात असेल त्या क्षणी पटकन, मावा खात असाल पटकन, एखादी सिगारेट ओढल्यानंतर, दारू पिल्यानंतर, एखादा चिली ओढल्यानंतर मला असं वाटतं की पटकन प्रॉब्लेम सुटतोय माझा, पण तो प्रॉब्लेम सुटतोय का? नाही, तर तो वाढतोय. तर हे योग्य का अयोग्य हे पण मला कळतं की हे अयोग्य आहे. म्हणजे याचाच अर्थ मी ज्या पद्धतीने ते उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतोय ती चुकीची पद्धत आहे, ती मेथड चुकीची आहे. म्हणजे याचा अर्थ आता मला दुसरी पद्धत शोधावी लागेल. आता हे शोधलेलं जे उत्तर आहे ते कोणाचं उत्तर आहे? माझंच आहे, मी शोधलेलं उत्तर आहे, पण ते चुकीचं आहे ह्याची जाणीव झाली आहे मला. म्हणजे याचा अर्थ आता मला कुठलं तरी नवीन उत्तर शोधावं लागेल, जे जीवन प्रणालीत मला आणावं लागेल, ज्याचा मला पुढच्या भविष्यामध्ये असे संकट येणारच आहेत, परत ती घटना घडणारच आहे, ती काय नाकारता येणार नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना काहीतरी घडणारच आहे. मनाविरुद्ध एखादी घटना घडणार आहे, कोणीतरी काहीतरी उलट बोलणार आहे, बायकोकडून काहीतरी उलट उत्तर येणार आहे, मित्रांकडून काहीतरी ऑफर येणार आहे, आणि त्यावेळेस मी परत व्हायबल होणार आहे. पण जुन्या पद्धतीने जर मी चाललो तर माझ्या हातात पुन्हा ग्लास येणार आहे, ग्लास आला तर मला मापात पिता येत नाही, मी परत काही टोस्टवर पितो आणि पुन्हा त्या भयंकर अशा सायकलमध्ये अडकतो, ज्याला आपण काय म्हणतो, ती सायकल ब्रेक होत नाही, माझं परत एनर्जी ट्रिगर झाली. मला दारू सोडायची हो, पण मला का सोडता येत नाही, मला नशा सोडायची हो, पण मला का सोडता येत नाही, मी परत अडकणार. मग मूळ प्रश्न काय आहे? दारूचा पहिला घोट का माझी मानसिक स्थिती? हा, ओके. बघा मी परत प्रश्न विचारतो, दारूचा पहिला घोट ही माझी समस्या आहे का माझी मानसिक स्थिती? आलं का लक्षात? माझी मानसिक स्थिती काहीतरी तिकडे गडबड झाली म्हणून मला त्याविषयी वाटली ना. आम्ही प्यायला गेलो, पण मी ठरवलं होतं एकच क्वार्टर प्यायची, एकच चिली ओढायची. मग मला मापात कुठं पिता येतं, कारण ती अलर्जी आहेच माझ्या बॉडीमध्ये, ती कधीच बरी होणार नाहीये. ती म्हणते और मागताय, म्हणजे परत त्याच्या करते. मगाशी सांगितलं मी तुम्हाला, म्हणजे माझा प्रॉब्लेम मूळ कुठे आहे? मानसिक स्थितीमध्ये. मला हे हँडल करता येत नाहीये. त्या क्षणी तो प्रसंग माझ्या आयुष्यात आल्यानंतर मला ते हँडल करता येत नाही, ती हाताळता येत नाही ती भावना. म्हणून मला यापुढे काय करावं लागेल मग? हा, मग त्यासाठी काय करावं लागेल? स्मोकिंग पासून लांब राहायला लागेल, ती सिच्युएशन हँडल करावं लागेल. ओके, अजून पर्याय शोधावा लागेल. राग कंट्रोल कसा करणार? ओके, हा, मार्ग काढला पाहिजे. ओके, अजून आकाश काय वाटतं तुम्हाला? टाळलं पाहिजे. बरं, ओके, अजून ओके,
ओके. आता हे जे आता तुम्ही मला उपाय सांगितले, हे तुम्ही स्वतःहून केलेले आहेत का फक्त ऐकलेले उपाय सांगितलेत? हा, ऐकलेले उपाय आहेत ना हे बऱ्यापैकी. ह्यातला कोणी इम्प्लिमेंट केलेला आहे का आपल्यामध्ये? कोणी ह्याच्या आधी केलेले आहेत का प्रयोग? हे आता जे तुम्हाला उपाय सांगितले, हे उपाय तुम्ही स्वतः केलेले आहेत का फक्त ऐकलेले आहेत? बोला की बिंदास, त्याला काय झालं? ओके. बघा, आपल्यातल्या बऱ्याचशा जणांचं उत्तर आलं की आम्ही हे ऐकलेले उपाय सांगितले, बरोबर. आणि काही लोक आता आकाश म्हणलं की मी उपाय केलेले आहेत, काही वेळा त्याचे रिझल्ट आलेत, काही वेळा नाही पण आलेले, असं त्याने उत्तर दिलं, बरोबर. म्हणजेच काय, मला असं एक चांगलं सोल्युशन शोधावं लागेल जेणेकरून माझी मेंटल स्टेबिलिटी एक व्यवस्थित, मेंटली मी स्टेबल राहील, असा स्थिर. आयुष्यात माझ्या सुखदुःखाचे जरी प्रसंग घडले तरी त्याला रिएक्शन देण्याऐवजी मी रिस्पॉन्स दिला आता यापुढे, आणि यासाठी मी प्रयत्न करीन. मग त्यासाठी काय करायला लागेल? सर्वप्रथम मला तर याच्या आधी माझ्यासोबत कधी कधी कोणते कोणते प्रसंग घडले ते सगळे एका कागदावर, आता तुमच्याकडे सगळ्यांकडे वही पेन आहे, बरोबर, ते मला लिहून काढावे लागतील. माझ्यासोबत मागच्या भूतकाळामध्ये काय प्रसंग घडले ज्याच्यात मी ही रिॲक्शन दिली. मी डायरेक्ट प्यायला गेलो, मी आलोच, दाखवतोच तुम्हाला, बघतोच. आपण नेहमीच येत असायचं ना, आलोच, बघतोच, दाखवतोच, सांगतोच. तोच आपला आवडीचा शब्द आहे. तुला तिथं घरी आल्यावर सांगतो मी काय येते, तुला माहितीये का मी कोण येते, हे आपण डायलॉग मारले. तर आपल्याला आता हे सोल्युशन चालणार नाही, तर आपल्याला कुठे सोल्युशन शोधावं लागेल? स्वतःमध्येच. पण ते स्वतःला कुठे मदत घ्यावी लागेल? ज्यांनी ह्या अडचणीतून उत्तर शोधलेली आहेत किंवा जे या समस्येतून बाहेर पडलेले आहेत, अशा लोकांची आपल्याला मदत घ्यावी लागेल, आणि ती लोक मदत करतील. तर सर्वप्रथम आपल्याला काय करावं लागेल? तर नेमका माझ्यासोबत केव्हा केव्हा कोणते कोणते प्रसंग माझ्या आयुष्यात घडलेत मागच्या भूतकाळात, ते सगळे लिहून काढावे लागतील, सगळे लिहून काढावे लागतील. आणि सुदैवाने मला असं वाटतं सगळ्यांना लिहिता वाचता येतं, त्यामुळे आपण ते लिहून काढू शकतो. तर ते लिहिल्यानंतर काय होतं, तर मलाच माझं व्यक्तिमत्व सापडतं. मी खरा का कोण आहे ते, मी नेमका खरा कसा आहे ते.